देऊळगाव राजा येथे गो सन्मान आवाहन अभियान अंतर्गत आज दिनांक 27 एप्रिल रोजी भव्य रॅली काढण्यात आली। श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर माळीपुरा येथून सुरू झालेली ही रॅली शहरातून मार्गक्रमण करत शासकीय विश्रामगृह येथे पोहोचली। यावेळी तहसीलदारांच्या मार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री व राज्यपाल यांना हजारो गो भक्तांच्या सहाय्यास निवेदन सादर करण्यात आले। या रॅलीत मोठ्या संख्येने गोप्रेमी नागरिक व विविध संघटनेचे प्रतिनिधी सहभागी झाले होते। देशभरातील संत, गोप्रेमी व धर्मप्रेमींच्या पुढाकारातून सुरू असलेल्या या अभियानाचा हा पहिला टप्पा असून पुढील वर्षभर 4 टप्प्यात हे आंदोलन राबविण्यात येणार आहे। निवेदनात संपूर्ण देशात गो सन्मान दिन साजरा करणे, गो हत्या व गो तस्करीवर कठोर बंदी घालण्यासाठी एक समान कायदा लागू करणे, दोषींवर कडक कारवाई करणे, गोशाळा व गो सेवकांना संरक्षण देणे तसेच गो उत्पादनांना शासकीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे। देशी गोमातेला राष्ट्रमाता दर्जा देण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली। तसेच शिक्षण व्यवस्थेत गो संवर्धन, कृषी आधारित उपक्रम व संरक्षण यांचा समावेश करावा। भारतीय संस्कृतीच्या पुनरुत्थानासाठी देशभर एकवाक्यता राहावी अशी अपेक्षा निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे। रॅली दरम्यान शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने दुपारी 1 वाजेपर्यंत स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आली होती। व्यापारी, उद्योजक, महिला, युवक, विद्यार्थी, वारकरी, भजनी मंडळे, संत महाराज, पत्रकार, विविध राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले। ठिकठिकाणी पुष्पवृष्टी, गोमाता व नंदीपूजन तसेच पाणी व फळांचे वाटप करण्यात आले। या रॅलीचे आयोजन तालुक्यातील गोसेवक, गोरक्षकांनी केले असून पोलीस प्रशासन, तहसील कार्यालय व नगरपालिकेचे सहकार्य लाभले। कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांनी पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट करत सहकार्य करण्याचे आभार मानले। देशोन्नतीसाठी सुषमा राऊत यांची रिपोर्ट।